नमस्ते. आज आपण आलेलो आहोत सनसनगर या ठिकाणी. सनसनगर हे गाव तसं खूप प्रसिद्ध आहे. पुणे शहरापासून अगदी जवळच आहे आणि या पश्चिम बाजूला इथे सिंहगड किल्ला आहे. अगदी डोंगराच्या कुशीत वसलेले हे गाव. ग्रामीण भागामध्ये शेतीच्या सोबत कुक्कुटपालन हा व्यवसाय केला जातो. एक शेतीला जोडधंदा म्हणून आणि शेतकऱ्याला उदरनिर्वाहाचं एक आर्थिक साधन म्हणून कुक्कुटपालन या व्यवसायाकडे पाहिलं जातं आणि कमी जास्त प्रमाणात शेतकरी कोंबड्या पाळत असतात आणि त्यातून काय पैसे मिळतील त्यावरती आपलं अर्थार्जन करत असतात. कुक्कुटपालन या व्यवसायाला या सनसनगर या ठिकाणी एक महिला आहेत शेतकरी की ज्यांनी अतिशय छान पद्धतीने आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. अक्षरशः तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? पहिलं मला तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? सुरेखा शिवाजी सनस. सुरेखा शिवाजी सनस या गृहिणी आहेत. फक्त 5वी झालेली. किती? 5वी शिक्षण झालेलं आहे. जास्त मोबाईल हाताळता येत नाही. मोबाईलवरती व्हिडिओ पाहून त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी छान असा गावरान वाण जे आहे, अस्सल गावरान पद्धतीच्या कोंबड्या ज्या आहेत त्याचं पालन यांनी या ठिकाणी केलेलं आहे. की तंत्रज्ञानाची जोड त्यांनी छान पद्धतीने तीही मोबाईलवर पाहून त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी या ठिकाणी कुक्कुटपालन केलेलं आहे. तुम्हाला पहिली कल्पना कशी सुचली या धंद्याची? पहिलं होते कोंबड्या माझ्याकडे. हां. आणि नंतर म्हणलं आपलं वाढवीत जायचं. वाढवायच्या. बरं. सुरुवातीला किती केलं तुम्ही? का 50 कोंबड्या आणल्या सुरुवातीला. हां. बरं. त्याच्यानंतर आपण मशीन लावली. आता हे शेत तुम्ही सगळं बंदिस्त करून घेतलं? हो. किती जागा आहे तुमची? 11 गुंठे. 11 गुंठे जागेत पूर्ण यांनी हे केले. अगदी नैसर्गिक पद्धतीने, कुठलेही जास्त खर्च केलेला नाही, कुठेही जास्त काही याच्यामध्ये पैसा लावलेला नाही. अगदी नैसर्गिक पद्धतीने झाडं यांनी उगवलेली आहेत आणि त्याच्यातच त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केलेला आहे. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी पाहिली, तुम्ही ती मशीन आणलेली. ती मशीन कशी कळली तुम्हाला? मोबाईलमध्ये बघून. सोलापूरवरून मागवली. हां. सोलापूरवरून मागवली. तुम्ही पहिली कुठं बघितली ती? मोबाईलमध्ये बघितली. बरं. मोबाईलमध्ये बघितल्यावर तुम्ही मग ते मशीनपर्यंत कसे गेलात? कसे पोहोचले तिथे? मशीनमध्ये पाहिलं ते मोबाईलमध्ये. हां. आणि जावायला विचारलं आपल्याला अशी मशीन घ्यायची का? हां. आणि त्यांनी ती मागवली. म्हणजे जावयांनी मदत तुम्हाला द्यायसाठी तुम्ही त्यांना सांगितलं की असं बघितलं, असं मग पाहिले. मला पटलं तर घ्या. हां. मग त्यांनी तुम्हाला हे केलं, जावयांनी मदत केली. तुम्ही दाखवता ना आम्हाला ती मशीन कशी आहे? हो, चालेल. मशीन आपण ती बघूया. प्रत्यक्षात खूप छान आहे. मी आपण बघितलं ते. फक्त थांबा जाता पुढे थांबा तुम्ही. मावशी दाखवा. हे गावरान अंडी आपण बघतोय बघा. अतिशय छान पद्धतीने गावरान अंडी सगळी यांच्या इथे या कुक्कुटपालन व्यवसायातच तिथे तयार झालेली असते. ही ती मशीन कुठून आणली तुम्ही? ही मशीन सोलापूरवरून तुम्ही मशीन घेतलं. त्याच्यावरती आकडे हे कळतं तुम्हाला चालवायचं? हो, चालतं. सगळं तुम्ही शिकले? कशावरती? सगळं मोबाईलवरच शिकले. म्हणजे बघा, 5वी शिकलेली महिला आहे. एक ग्रामीण भागातील महिलांना हा आदर्श आहे. फक्त मोबाईल बघून त्याच्यावरती व्हिडिओ रील बघत बसण्यापेक्षा अशा उपयोगाच्या गोष्टी त्यांनी ही मशीन पाहिली, त्याला कल्पना सुचली आणि डिजिटल सगळं आहे. त्याच्यावरती आकडे आहेत पण सगळं ऑपरेट करायला त्या मोबाईलवरच शिकलं. कंपनीने तुम्हाला एकदा मशीन दिली पण आता सगळं तुम्ही सगळं जमतंय तुम्हाला. किती वेळा पिल्लं काढली तुम्ही आतापर्यंत? 3री बॅच आहे. एका टायमाला किती पिल्लं निघतात त्याच्यात? 40-50 पिल्लं एका टायमाला निघतात. बरोबर आहे. कितीला बसली मशीन तुम्हाला? सगळं खर्च 25-30 झाला. सगळं मिळून म्हणजे ही मशीन, बॅटरी काय असेल ते सगळं त्याला गेलं. 20,000 ते 25,000 रुपये तुमचे त्याला गेले. पिल्लं दाखवता येईल तुमच्याकडे? आहे ना. हे बघा पिल्लं आतमध्ये. ही बॅच आता तयार झालेली पिल्लं आहे. ते अतिशय छान पद्धतीने त्यांची वाढ पण झालेली आहे आणि सगळं व्यवस्थित यांच्याकडनं ऑपरेटिंग सुरू आहे. आता सगळं आता ही किती बॅच आहे तुमची आतापर्यंत? दुसरी बॅच आहे. म्हणजे मशीन घेतल्यापासून एक बॅच तुमची मोठी झाली. आता ही दुसरी आणि ती आता तिसरी आहे. आता तुमचं पुढं काय करायचं अजून तुम्हाला? याच्यात काय आपण वाढवायचे तुम्हाला? आता हेच जो अनुभव आलाय याचा अनुभव आणि तुम्हाला काय करायचं, पुढे वाढ करायची. अंडी घ्यायला लोक येतात ना बाहेर? आता सगळ्यांना जशी माहिती होईल तशी. किती रुपयाला अंडे विकता तुम्ही? 12 रुपयाला. म्हणजे एकदम रास्त दरामध्ये अंड आणि अस्सल गावरान आहे ते. त्याच्यामध्ये आधार वगैरे मिक्स नाही. बरोबर.
तर आपण पाहू शकतो का ग्रामीण भागामध्ये ह्या डोंगरदऱ्यामध्ये म्हणजे खेड्यात राहणाऱ्या महिलेने मोबाईल पाहून त्याच्यावरती कल्पना सुचली, मशीन पाहिली, ती मशीन जावयाला सांगून त्यांचे जावई, काय नाव तुमच्या जावयाचं नाव काय? गणेश दिलीप पवार. गणेश दिलीप पवार यांनी तुम्हाला म्हणजे त्यांना त्यांनी कल्पना सांगितली की अशी मशीन मोबाईलवर बघितली, आपल्याला ती मागवायची. तर जे गणेश पवार हे त्यांचे जावई आहेत त्यांनी त्यांना मदत केली, सोलापूरवरनं ती मशीन मागवली, त्या ठिकाणी ती असेंबल केली आणि अक्षरशः तिसरी बॅच त्यांची प्रोडक्शनची चालू आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी त्यांचा व्यवसाय या ठिकाणी उभा केलेला आहे. त्यांचं अर्थार्जनही सुरू झालेलं आहे आणि हा व्यवसाय त्यांना आता याच अनुभवाच्या जोरावर पुढेही वाढवायचा आहे. महिलांनी आदर्श घ्यावा आणि अशा पद्धतीने आपल्यालाही काही सुरू करता येते का याचा विचार करावा. म्हणजे अति आत्मनिर्भर झालेल्या आहेत त्या स्वतःच्या याच्यावरती. तुमचा आता किती मिळतात तरी साधारणतः तुम्हाला पैसे आता सध्याला महिन्याला तरी 1000-1500 आताची सुरू झाली. आताची सुरुवात झाली. हा बरोबर. आता तुम्ही हे अंड्यातून मिळतात. अंड्यातून, कोंबड्याचं काय? कोंबड्याचे वेगळे. कोंबडे नाही. बरोबर. म्हणजे अंड्याचे पैसे तुम्ही म्हणताय, कोंबड्यातून विकलेच नाही. विकल्याच नाही. अतिशय छान. आपण म्हणजे यांना शुभेच्छा पण देऊयात आणि महिलांनी, इतर महिलांनी आदर्श घ्यावा असं यांचं काम आहे. म्हणजे अडाणी असताना सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करून यांनी आपला ग्रामीण भागातील व्यवसाय अतिशय छान पद्धतीने सुरू केलेला आहे. आपल्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद.